आजची आपली गोष्ट आहे डबक्याची गोष्ट. आता डबकं म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते घाणपाणी, बरोबर? पण विचार करा, अशा दोन घाणेरड्या डबक्यांमध्ये एक मोठं रहस्य दडलेलं असेल तर? म्हणजे काय वाटतं, एका साध्या घाणेरड्या डबक्यामागे असं काय मोठं रहस्य लपलेलं असू शकतं? चला तर मग या रहस्यमय गोष्टीत जरा डोकावून पाहूया. तर आपल्या या कथेची सुरुवात होते दोन घाणेरड्या डबक्यांपासून. कल्पना करा, एका ओसाड जमिनीवर दोन छोटी डबकी आहेत आणि ती पूर्णपणे वेगळी नाहीत. एका बारीकशा नाल्याने, एका प्रवाहाने ती एकमेकांशी जोडलेली आहेत. जणू काही ती एकमेकांशी काहीतरी बोलताय. पण अडचण अशी आहे की हे पाणी इतकं गढूळ, इतकं घाणेरडं आहे ना, की त्यावर जणू काही शेवाळ आणि किड्यांनी आपलं राज्यच थाटलंय. त्यामुळे साहजिकच कोणीही त्या पाण्याचं जवळ फिरकत नाही. ते पूर्णपणे निरुपयोगी झालंय. पण मग मनात प्रश्न येतोच की त्यांची ही अशी अवस्था झाली तरी का? याच्यामागे नक्की काय कारण दडलेलं असेल बरं? आणि मग जेव्हा असं वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही, तेव्हा कथेत एक दैवी चमत्कार घडतो. तिथे देवाचं आगमन होतं. त्या डबक्यांची ती दयनीय अवस्था पाहून देवाला त्यांची खूप दया येते. आणि मग देव ठरवतात की त्यांच्या या स्थितीमागचं खरं कारण, त्यांच्या मागच्या जन्माचं रहस्य त्यांच्यासमोर उघड करायचं. आणि मग ते रहस्य हळूहळू उलगडायला लागतं. त्यांच्या आजच्या या अवस्थेचं मूळ सापडतं ते त्यांच्या मागच्या जन्मात, त्यांच्या स्वार्थीपणामध्ये. देव त्यांना सांगतात, अरे मागच्या जन्मी तुम्ही काही डबकी नव्हता. तुम्ही दोघी सख्या बहिणी होतात, एकाच घरात राहायचात, पण तुमचा स्वभाव तो मात्र कमालीचा कंजूस आणि स्वार्थी होता. आणि त्यांच्या दानाचा प्रकार तर काय वर्णावा. म्हणजे बघा, जेव्हा कधी दान करायची वेळ यायची तेव्हा मोठी बहीण लहान बहिणीला दान द्यायची आणि लहान बहीण मोठ्या बहिणीला. म्हणजे काय, तर संपत्ती घराच्या बाहेर गेलीच नाही, ती फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत राहिली. वारे दान. पण म्हणतात ना, कर्माचा नियम हा अटळ असतो, तो कधीच चुकत नाही. चला तर मग पाहूया त्यांच्या या स्वार्थाचं फळ त्यांना नेमकं कसं मिळालं. हाच तो कर्माचा खेळ आहे. बघा, तेव्हा काय झालं, त्यांनी स्वार्थीपणामुळे संपत्ती स्वतःपुरती बंदिस्त ठेवली, घरातच फिरवत ठेवली. आणि आता काय झालंय? आता हे पाणी तसंच बंदिस्त आणि दुर्गंधीयुक्त झालंय. जसा पैसा अडकून पडला होता तसंच हे पाणीसुद्धा अडकून पडलंय. आणि देव त्यांना हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात. ते म्हणतात, तुमच्या त्या स्वार्थी स्वभावाचंच प्रतिबिंब आहे दुर्गंधयुक्त पाणी. ते तुमच्यासारखंच मर्यादित आहे, बंदिस्त आहे. यापेक्षा मोठा आणि सडेतोड धडा दुसरा असूच शकत नाही. तर मग या बहिणींनी जी चूक केली त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आणि एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की खरं दान म्हणजे नेमकं काय? बघा, ही गोष्ट एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते. आपल्याच घरातल्यांना, जवळच्या नातेवाईकांना दिलेली कोणतीही गोष्ट खरं तर दान मानलीच जात नाही. ते तर झालं संपत्तीचं हस्तांतरण, एका खिशातून दुसऱ्या खिशात टाकण्यासारखं. मग खरं दान कशाला म्हणायचं? तर खरं दान म्हणजे ते जे गरजू आणि असहाय्य लोकांच्या भल्यासाठी वापरलं जातं, जिथे परत काहीतरी मिळेल ही अपेक्षाच नसते. निस्वार्थ भावनेने केलेलं काम, तीच खरी मदत. आणि शेवटी या संपूर्ण कथेचं सार एकाच वाक्यात आहे: स्वार्थ नेहमी घाणेरडं फळ देतो. आता प्रश्न हा आहे की त्या बहिणींप्रमाणे आपली संपत्ती, आपलं ज्ञान, आपली मदत हे सगळं स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं, की वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं ते गरजूंपर्यंत पोहोचवायचं? निर्णय अर्थातच आपला आहे.